प्रेज द लॉर्ड. मी पास्टर विश्वास त्रिभुवन. मी तुमच्यासाठी एक वचन बोलू इच्छित आहे. यशाचं पुस्तक याचा 42 अध्याय आणि वचन 6 मधून आम्ही बघूया. मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलविले आहे, मी तुझा हात धरला आहे, तुला राखिले आहे, तू लोकाला करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन. प्रियानो, आज परमेश्वराने आम्हाला बोलवलेलं आहे. जगातल्या हर एक वाईट गोष्टीपासून आम्हाला राखले आहे आणि शास्त्र आम्हाला सांगतं की त्याच्या कराराच्या नुसार आम्हाला त्यानं प्रकाश असे राष्ट्रासाठी बनवलेलं आहे. म्हणून प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. एक विश्वासणाऱ्यासाठी, एक त्याच्या दासासाठी, एक दासीसाठी आणि एक त्याच्या लेकरांसाठी, की परमेश्वराने तुम्हाला मला बोलून राखून ठेवलेलं आहे. यासाठी राखून ठेवलेलं आहे की राष्ट्रांना आम्ही एक करार व्हावा, राष्ट्राला आम्ही एक प्रकाश व्हावा. म्हणून खूप महत्वाची गोष्ट आहे की आम्ही राष्ट्रांचे प्रकाश आहे आणि एक जगापुढे एक करार आहे. प्रभू येशूच्या रक्ताच्या द्वारे झालेला एक आम्ही करार आहोत. प्रभू येशू ख्रिस्तानी तुम्हाला मला त्याच्या रक्ताद्वारे विकत घेतलेला आहे, अशासाठी की आम्ही राष्ट्रांना एक करार व्हावा आणि राष्ट्राला आमच्याद्वारे प्रकाश भेटावा. आणि शास्त्र आम्हाला सांगतं की प्रभू येशू म्हणला की मी जगाचा प्रकाश आहे. तो प्रकाश राष्ट्रापर्यंत पोहोचवायचा आहे, तो प्रकाश राष्ट्रांना सांगायचा आहे, तो प्रकाश अनेक लोक त्या प्रकाशामध्ये यावा म्हणून आम्हाला तो प्रकाश राष्ट्रामध्ये गाजवायचा आहे. म्हणून प्रियांनो, आम्हाला यासाठीच परमेश्वराने राखून ठेवले, यासाठीच त्यानं आपला हात धरलेला आहे आणि यासाठी राष्ट्राचा एक करार म्हणून आम्हाला केलेला आहे आणि एक राष्ट्राचा प्रकाश म्हणून आम्हाला गणलेला आहे. म्हणून प्रियांनो, खूप या वचनातून एक गोष्ट शिकायला भेटते की परमेश्वर आमच्यावर खूप प्रेम करत आहे, परमेश्वर आम्हाला खूप जीव लावत आहे आणि परमेश्वराची खूप आमच्यावर प्रीती आहे की त्याने आमची पात्रता नसताना, आमची लायकी नसताना त्याने आम्हाला हात धरला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, राखून ठेवलं. आणि तिसरी गोष्ट, त्याने आम्हाला एक करार म्हणून ठेवलं, यासाठी की राष्ट्राला प्रकाश भेटावा. प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणी देवाचं वचन तुम्हाला सांगत आहे की तुम्ही एक करार आहे, एक राष्ट्र आहे आणि एक प्रकाश देखील आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात ठेवा, परमेश्वराचं वचनाद्वारे तुम्हाला परमेश्वर सहाय्य करत आहे, मदत करत आहे की तुम्ही कोण आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. देवा करू हे वचन तुमच्यासाठी ह्या सर्व गोष्टी अंमलात आणो आणि ह्या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.